सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग। मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थ तेथे शोकाकुल रुदना ते करी तू असे। मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज ऐका, तेथे शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला। ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवने परी। आपले संपूर्ण कुल पाहून त्याच्या मनामध्ये विलक्षण मोह निर्माण झाला आणि त्यामुळे त्याचे चित्त हे जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्रवा ते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयांचे। जसे पाण्यामध्ये मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान होता तरी त्याचे हृदय हे द्रवित झाले। म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कुमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस। जसा राजहंस पक्षी चिखलामध्ये रुतल्यावरती म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला। तया परी तो पांडुकुमरू महामोहयती जर्जरू, देखोनी श्री शारंग धरू काय बोले। याप्रमाणे महामोहाने त्रस्त झालेला अर्जुन पाहून श्री शारंगधर त्यास म्हणाले, म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीत आहासी। अर्जुना असे पहा, या युद्ध प्रसंगी तुला युद्ध टाकून जाणे शोभते का? अरे तू कोण आहेस आणि हे काय करतोयस याचा विचार आधी कर। तुझ सांगे काय जाहले, कवन उने आले, करिता काय ठेले, खेदू काय सांग। तुला काय झाले सांग बरे, काय कमी पडले, तुझे काय करायचे राहिले म्हणून तू दुःख करत आहेस। तू अनुचिता चित्तने दिसी, धीरू कही न संडेसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिसे। तू अनुचित गोष्टींकडे लक्ष न देणारा व धीर न सोडणारा आहेस। तुझ्या नामाचा महिमा असा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशांनी दिगंती पळून जावे। तू शूर वृत्तीचा ठाओ, क्षत्रियान माझे राओ, तुझी लाटेपणाचा तीही लोकी। तू शौर्याचे केवळ आगर व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस। तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यामध्ये गाजत आहे। तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फोडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी। तू युद्धामध्ये शंकराला जिंकलेस, निवांत कवचाचा समूह उच्छेद केलास आणि आपले यश गंधर्वांना गाण्यास विषय करून ठेवलेले आहे। पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे। अर्जुना तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील क्षुद्र दिसू लागते। तो तू की आजी सांडूनिया वीर वृत्तींते, अधोमुख रुदनाते करी तू आहासी। तोच तू आज वीर वृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस। विचारी तू अर्जुनू की कारुण्य किचसी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्रासीला थी। अर्जुना तू तर विचारी असता करुणेने इतका दीन का होतोस? अरे अंधाराने सूर्याला कधी गिळून टाकलेले आहे का? सांग बरे। ना तरी पवनू मेघांची बिहे, काय अमृताची मरण आहे,
पाहे पाय इंधनाची गिळोनी जाये पावकाते. किंवा वाऱ्यास कधी मेघांचे भय वाटलेले आहे का? अथवा अमृतास कधी मरण आलेले आहे का? किंवा लाकडात अग्नी गिळला आहे? कीलवनेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांग पाम हाफनी दुर्धरे गिळजे काय. अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे? किंवा कालकूट विष हे दुसऱ्यांच्या संसर्गाने मिळाले आहे? अथवा भुजंगाला कधी बेडकाने मिळाले आहे? सिंहांसी झोंबे कोल्हा ऐसा पाडू आथिके जाहला. परी तोत्वासाच केला आजीत. कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण त्या तू आज येथे खऱ्या करून दाखविल्यास. म्हणोनी अजूनी अर्जुना झने चित्त देसी आहिना. वेगी धीर करुनिया मना सावधू होई. म्हणून अर्जुना, तू या मोहास आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. त्वरित धीर धरून सावध हो. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण तू हाती घे आणि या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? हा का तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजा वेळेस दयता उचित काय. अर्जुना, अरे तू ज्ञाता ना, मग यावेळी विचार का करत नाहीस? अरे युद्धाच्या वेळी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का? सांग बरे. हे असती कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकांसी अपभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुनांते. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात करणारे आहे. म्हणून शोकून करी तू पुरता धीरुधरी. हे शोच्यता अभैरी पंडू कुमरा. म्हणून अर्जुना, तू शोक करू नकोस. चांगला धीर धर आणि शोकाकुलता तू सोडून दे. तूच नव्हे हे उचित येणे नसेल जोडले बहुत. तू अजूनही बरी हित विचारी पा. असा खेद करणे तुला शोभत नाही. तू आजपर्यंत जे यश संपादन केलेले आहेस त्याचा या योगाने नाश होईल. म्हणून अजूनही आपले हित कशात आहे याचा विचार कर. येणे संग्रामाचे अवसरे इथ कृपाळूपण नुपकारे. ही आताची काय सोय रे जाहले तुझ. अर्जुना, युद्ध प्रसंगी कृपाळूपणा चांगला नाही. हे सर्व काय आत्ताच तुझे सकेस्वरे झालेले आहेत का? सांग बरे. तू आधीची गाय नेनसी की हे गोत्रच ओळखसी. पायांची काय करीसी अतिशो आता. अरे हे तुला का आधी कळले नव्हते? किंवा या तुझ्या नातेवाईकांना तू ओळखत नव्हतास का? मग आत्ताच या युद्ध प्रसंगी व्यर्थ खेद का करतो आहेस? आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आधी. आजचा हा युद्ध प्रसंग तुझ्या जन्मात नवीन आहे का? अरे तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. तरी आता काय जाहले काय स्नेह उपनले. येणे निजी परी कुडे केले अर्जुना तुआ. मग आत्ताच काय विशेष झाले? तुला मोह कसा उत्पन्न झाला कोण जाणे. पण अर्जुना, तू हे फार वाईट केलेस. मोह धरली आईसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल.
आणि परलोक ही अंतरेल एही केसी. जर तू हा मोह धरशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल आणि इह परलोकांचेही तू अंतरशील. हृदयाचे ढिले बन इथने कयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांचे. अंतःकरणामध्ये शिथिलतेने चांगले नाही. क्षत्रियांना युद्धाच्या ठिकाणी ही शिथिलता म्हणजे नरकाचे साधन आहे. ऐसे तू कृपावंतू नाना परी असे शिकवितू, हे कोणी पंडसतू काय बोले. याप्रमाणे त्या दयाळू भगवंताने पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन म्हणाला, देवा हे तुले वरी बोलावे न लगे उधारी, आधी तुझी विचारी संग्रामू हा. देवा, इतके काही मला सांगायला नको. प्रथम या युद्धाविषयी आपणच विचार करावा. हे झुंज नव्हे प्रमादू, इथे प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. हे युद्ध नसून आमच्या हातून फार मोठा प्रमाद दोषच घडत आहे. आम्हावर पूज्य जनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वी दोषु पाव विजती, ती पाठिके विवधिजती आपुलिया हाती. असे पहा की माता पित्रांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट ठेवावे असा पुत्राचा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा. देवा संतरुंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयं वाचा. देवा, साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी काय करावी. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमांचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सदा सर्वदा पूज्य आहेत. त्यातही भीष्म व द्रोणाचार्यांविषयी माझे मन अतिशय ऋणी आहे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. ज्यांच्याविषयी मनाने आम्हाला स्वप्नातही वैर धरता यायचे नाही, त्यांचा देवा आम्ही सतत घात कसा करावा. वरी जळो हे जे आले, इथ आघवेयासी हेची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. यापेक्षा आग लागो या जगण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे, जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी याचा वध करून मिरवायची आहे काय. मी पाथ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदी मज दिधला, तेने उपकार काय अभोरेला वधी तयांते. मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्यांच्या उपकारांनी बांधलेला मी त्यांचा वध करावा काय. जेथींची या कृपाला हे जे वस्त्र, तेथेची मने व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मी मनाने उलटावे, असा मी काय भस्मासूर आहे. समुद्र गंभीरा ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणांची. तेव्हा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच गंभीर भासतो. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला कधी क्षोभ ठाऊकच नाही.
हे अपार जे गगन, वरी तयाई होईल मान, परी अघात भले गहन, हृदय यांचे. हे आकाश अमर्याद आहे खरे, त्याची मोजमाप होईल, पण ज्यांचे हृदय अत्यंत गहन आणि खोल आहे. वरी अमृत ही विटे, की काळ वशे वज्र ही फुटे, परी मनोधर्मून लोटे, विकर बिलाही. एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल, परंतु द्रोणाचार्याच्या मनात विकार निर्माण होणे केवळ अशक्यच आहे. स्नेहा लागी माये, मनी पेते किदू होई, परी कृपा ते मूर्त आहे, द्रोणी. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ही तर मूर्तिमंत आहे. हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरपधी, अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार आणि विद्येचा अमर्याद सागर आहे. हाय नेमाने महंतू, बरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पायथे घातू, चिंतू येईल. इतके मोठेपण असूनही त्यांची आमच्यावर कृपा आहे. या स्थितीत त्यांना मारावे ही कल्पना तरी मनात आणता येईल का? हे से हेरणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मनान ए आघवे, जीवी तेसी. अशांना युद्धात मारावे आणि मग राज्य सुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट प्राणावर बेतली तरी मनात येणार नाही. हे एने माने दुर्धर, जे याह्युनी भोग सधर, ते असतु एथवर, भिक्षा मागता भली. यांना मारून राज्यसुख भोगणे हे अत्यंत कठीण आहे. राज्यसुख भोगणेच काय, याहून अधिक श्रेष्ठ भोग मिळाले तरी ते आम्हाला द्रोणाचार्यांसारखी हत्या करून नको, यापेक्षा भीक मागितलेली बरी. ना तरी देश त्यागे जाईजे, कांगिरी कन्नर सेविजे, परी शस्त्र आता न धरीजे, यावरी. अथवा देहत्याग करावा किंवा गिरीकंदरी राहावे, पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवानवनिशतीशनी, वाभरोनी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधरी, बुडाले जे. देवा तीक्ष्ण बाणांनी यांच्या मर्मावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले भाग भोग कवटाळायचे. ते काढून काय किजती, लिप्त केवी सेविजती, मज नये हे उपपत्ती, याची लागे. ते मिळवून तरी काय करायचे, रक्ताने भरलेल्या त्या भोगाचे सेवन तरी कसे करावे, याकरिता तुझा युक्तिवाद मला पटत नाही. ऐसे अर्जुन ते अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी, आई कोनिया. त्यावेळी कृष्ण ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु हे ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. जानोनी पार्थु बिहाला, मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देऊ का चित्तया बोला, देतीची ना. हे जाणून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देवा या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाही? ओवी 1 ते 51 या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगतात, शोक, मोह आणि अज्ञान यात अडकून पडणे हे अयोग्य आहे
आत्मा हा न समजणारा, न मरणारा, न कधी नाश पावणारा आहे. देह हा नाशवंत असतो, पण आत्मा हा सनातन आहे. ज्ञानी पुरुष देहासाठी शोक करत नाही, तो आत्मस्वरूपामध्ये स्थित राहतो. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यात जो समत्व राखतो तोच खरा योगी आहे. अशा प्रकारे सांख्य योगातून श्रीकृष्ण अर्जुनाचा शोक दूर करून त्याला आत्मज्ञानाची पहिली पायरी दाखवतात. पुढील ओव्यांचा अभ्यास करण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.